तर आता मला तुम्ही सांगा, की आता मी नवीन धडा सुरू करू का? अ, आणि राधिका, जर एखादा धडा आत्ता समजला नसेल, पहिल्या 4 मधला परीक्षेसाठी आहे आणि आम्हाला समजत नाही, असं आहे का काही? नाही मिस. आहे की नाही? सगळं येतंय बघा तुम्हाला. आणि माझी इच्छा अशी आहे, की तुम्ही हे माहिती आहे ना तुम्हाला, ते कोरोनाचं काही खरं नाही. केव्हा परत लाट येईल आणि केव्हा नाही. त्यामुळे आपण प्रत्येक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे. कळलं? हो कारण मिस. शेवटी ना, समजा ते मागच्या वर्षीसारखं नाही झाली बोर्डाची आणि त्यांनी ठरवलं, की वर्षभराचे मार्क द्यायचे. आपलं अडायला नको, आहे की नाही? आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. बरं, येत नाही असं आहे का तुम्हाला बघा? सगळं येतंय. हं. व्याकरण उलट आपण पुढे गेलेलो आहोत. लक्षात येतंय? राधिका, किती मार्काचा पेपर आहे गं? हॅलो? मिस 30 मार्क्सचे. काहीच नाही मग 30 मार्क्सला काय? आहे की नाही? एखादा उतारा येईल धड्यावरचा बघ, त्याला 7 मार्क. ते पॅटर्न पण दिला असेल ना तुम्हाला? पेपर पॅटर्न? हो मिस. हां, बघ बरं, वाच एकदा. पहिला प्रश्न काय आहे? तो नेहमीप्रमाणे ना, चित्रपदकोश. हो मिस. मग मला माहिती आहे. अगं त्याला पहिले 5 ते 7 मार्क असतील बघ. मिस अ, 2 मार्क आहेत. संख्या 2 मार्क. म्हणजे 4. समय मिस समय नाहीये. नाहीये. मग त्यांनी अगं त्यांना त्यांच्या ह्याच्यात बसेल तसं त्यांनी केलंय तयार, आहे की नाही? आपलं काय हो जातंय, मिस. आपण पेपर लिहायचा. हां, जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. हे लक्षात ठेवा हां. उलट तुम्हाला सांगू का, ऑन द 11th हॉवर, म्हणजे कुठल्याही क्षणी तुम्हाला पेपर लिहायला सांगितलं आता, तरी आलं पाहिजे. शिकवलेलं आहे ते. आणि आता आपण वाचन प्रशंसा हा धडा घेऊया. चालेल? हॅलो? हो मिस. हो मिस. हां. मग आपण हा नवीन धडा, कारण ना आपल्याला, माझा टार्गेट असं आहे, की 15 ऑगस्टपर्यंत पोर्शन आपण पूर्ण करून मग आपण रिव्हिजन घेणार आहोत. हं. आणि रिव्हिजन एखादा महिना झाली, की पेपर सोडवून घेणार. आपल्याला टू द पॉइंट उत्तर लिहिलं, की पैकीच्या पैकी मार्क मिळतात. एकंदर मी शाळेतून पाहिलं बरं का, प्रत्येकाच्या शाळेतून इतकं वेग आणि वेगळं शिकवतात, जे परीक्षेला नाही ते. कळलं? आणि मुलांना अवघडात अवघड कसं सांगायचं असं असतं. तर तसं न करता आपण अगदी म्हणजे व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. आता बघा, वाचन प्रशंसा हा धडा तुम्हाला फक्त सरलार्थम लिहायला आहे. सरलार्थम म्हणजे काय रे प्रसाद? मिस त्यांचा ओळींचा अर्थ लिहिला. फक्त ओळींचा अर्थ, पण इंग्लिशमध्ये. हां. सरलार्थम, माध्यम भाषया सरलार्थम लिखतो, असा प्रश्न येतो. आणि मग त्या 2 ओळींचा, फक्त 2 ओळींचा अर्थ लिहिला, की 2 मार्क मिळणार. अगदी हातचे मार्क आहेत. हे मी तुम्हाला शिकवणार, तुम्हाला लिहून पण देणार आणि मग तुम्ही ते पाठ करायचं. पाठ करायला खरं गरजच नाही. तुम्हाला एकदा अर्थ कळला, की भराभर येणार. हो की नाही? बघा आता आपण मिस पेज पेज नंबर 48, 48. अष्टमः पाठः. हं. आता नेहमीप्रमाणे आधी आपल्याला प्रस्तावना वाचायची आहे. अथर्व बेडेकर वाचणार का? हो मॅम. हां. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयः मिसैल् मॅन इति बिरुदेन ख्यातः. बस, बस, तस्य बस. जीवने बस, बस. फुल स्टॉप आला की थांबायचं बाळा. अर्थ सांगणार ना मी. हं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नाव आठवतंय ना रे सगळ्यांना? त्याला मिसाईल मॅन म्हणून
बिरुदेनं म्हणजे ही त्यांना पदवी दिली होती. लक्षात येते? अब्दुल कलाम मोठे सायंटिस्ट होऊन गेले की नाही? आठवतंय का पूजा? हो मिस. हा, अब्दुल कलाम. वाच पुढचं बेडेकर. हो मॅम. तस्य जीवने तेन छात्राणां कासार्थं नैके यातनाः कृताः. अरे अरे अरे, शैक्षणिक विकासार्थम नैके यज्ञाः कृताः. मॅम यत्नाचा अर्थ काय? सांगते, त्रास सगळं का? सांगणार. नाही नाही नाही, यज्ञ म्हणजे प्रयत्न, प्रयत्न केले. तस्य जीवने, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विकासार्थ आहे की नाही, एज्युकेशनल प्रोग्रेस होण्यासाठी अनेक प्रयत्न, एफर्ट्स घेतले. कळलं? विद्यार्थ्यांच्या साठी त्यांच्या मनामध्ये खूप म्हणजे आपुलकी होती, त्यांचं कल्याण व्हावं यासाठी त्यांनी जन्मभर प्रयत्न केलेले आहेत. वाच पुढे. हो मॅम, वाचतो. 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनः वाचन प्रेरणा दिवसरूपेण आचर्येत. आचर्येत. आचर्यते. बघा, 15 ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस आहे बर का. कुणाचा ग पूजा 15 ऑक्टोबर? अब्दुल कलाम. बरोबर. मी मुद्दाम लक्ष आहे का म्हणून विचारते हं मधून. अब्दुल कलाम आझाद यांचं, अब्दुल कलाम महोदय त्यांचा 15 ऑक्टोबर या दिवशी वाढदिवस असतो आणि तो वाढदिवस वाचन प्रेरणा दिवस ह्या रूपामध्ये साजरा केला जातो. आचर्यते, साजरा केला जातो. बघा, त्या दिवशी त्यांचा जन्मदिवस झाला, पण वाचन प्रेरणा दिन आठवतंय का हो तुम्हाला? 15 ऑक्टोबर, ऑक्टोबर महिन्यातल्या 15 तारखेला त्यांचा जन्मदिवस आहे. आणि मग वेगवेगळ्या ग्रंथालयात बघा कार्यक्रम होतात. वाचन प्रेरणा दिन म्हणजे मुलांनी काय, सगळ्याच माणसांनी वाचन केलं पाहिजे. आपण मराठीतून म्हणतो की नाही, वाचाल तर वाचाल. म्हणजे काय, प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. आणि हे वाचण्याचं म्हणजे सुरुवात म्हणजे अब्दुल कलाम महोदयांनी सुरुवात केली की विद्यार्थ्यांनी वाचन करावं म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेत. वाच पुढे. हो मॅम. हा. विविधानां ग्रंथानां, लघुग्रंथानां, वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्यके गुणाः विकसिताः भवन्ति इत्यादयः विषयाः पद्मेऽस्मिन् वर्णिताः सन्ति. हा, पद्ये अस्मिन्, पद्मे नाही, पद्ये. हा, बघा, विविधानाम ग्रंथानाम, वेगवेगळ्या ट्रिटीज, ग्रंथ, लघुग्रंथ म्हणजे लहान पुस्तकं, वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर, याच्या वाचनाने मनुष्याचे कोणते गुण विकसित होतात याविषयी ह्या पद्यामध्ये, अस्मिन म्हणजे ह्या आणि पद्य म्हणजे कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. कळलं सगळ्यांना? पार्श्वभूमी कळली? अब्दुल कलाम महोदय त्यांनी मुलांसाठी वाचनासाठी काय काय केलं. आणि मग आता प्रेज ऑफ वाचन प्रशंसा, प्रेज ऑफ रीडिंग म्हणजे काय की वाचनाचे महत्त्व, प्रेज म्हणण्यापेक्षा महत्त्व मराठीत म्हणूया. आता वाचूया आपण पहिला श्लोक. मॅम, तुम्ही फक्त पद्यस्मिनचं संधी सांगू शकाल? हो, संधी वगैरे. बरोबर. पद्ये प्लस अस्मिन, पद्ये प्लस अस्मिन.
हे बघ, लक्षात ठेवा, परत परत मी सगळे संधीचे नियम सांगत असते. फक्त ओ असेल तर त्याचा विसर्ग होतो. बाकी बघा, ए तसाच राहतो. आता इथे पद्योहो असतं तर पद्यः, पण आता इथे पद्ये, इन द कविता, इन द पोएट्री असा अर्थ आहे. हा, पद्ये प्लस अस्मिन. आता बघा, पहिला श्लोक वाचते मी. शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन तद्वाचनम तद्हितावहम. हे राधिका, आवाज येतोय ना ग माझा नीट? हॅलो हॅलो. हो मिस. हा, तेच ना. मला सांगत जा की आम्हाला ऐकू नाही येत वगैरे वगैरे काय असेल तर. आता बघा, अगदी सोपं आहे बघा. शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तद्हितावहम. तद्वाचनम हितावहम. बघा, तद्वाचनम हितावहम म्हणजे काय? दॅट रीडिंग इज बेनिफिशियल. लिहून देणार आहे नंतर, आत्ता फक्त आधी शिकून घ्या. हां, ते वाचन हितकारक आहे. दॅट रीडिंग इज बेनिफिशियल. आता कसं, कुठलं वाचन? येन, हां, शीलम. येन म्हणजे ज्यामुळे. शीलम, शीलम म्हणजे काय? कॅरेक्टर. सद्गुण संपत्ती, सद्गुण, पण सद्गुण म्हणजे व्हर्च्यूज, पण संपत्ती म्हणजे काय हो? वेल्थ इन फॉर्म ऑफ व्हर्च्यूज. वेल्थ इन फॉर्म ऑफ व्हर्च्यूज. आणखीन काय हो? ज्ञानम. कोणते कोणते गुण वाढतायत बघा. ज्ञानम, नॉलेज. विज्ञानम एव च. विज्ञान म्हणजे काय? सायन्स आहे की नाही? सायन्स. आणि उत्साहो वर्धते येन. उत्साहो म्हणजे एन्थुझियाझम आहे की नाही? एन्थुसियाझम, उत्साह ज्याच्यामुळे वाढतो, ते वाचन हितकारक आहे. अर्थ सगळ्यांना कळलं का? सोहम फडके, तू एकदा मला सांग बळा मराठीतून, मग लिहून देते. हॅलो सोहम. ते पुस्तकं जशीच रीड करावी जे आपल्याला ऍक्च्युली बेनिफिट करतात. ते वाचन आपल्याला हितकारक असतं, ज्यामुळे, कळलं? हे सगळे फायदे सांगितले. कॅरेक्टर, वेल्थ इन फॉर्म ऑफ व्हर्च्यूज, नॉलेज, कन्सायन्स अँड एन्थुसियाझम. लिहून घ्या आता बाळांनो. पेन पेन्सिल आधीच काढून ठेवायची. लिहून घ्या. पूजा रेडी? हो मिस. हा. रीडिंग इज, आणि एक आकडा घाला श्लोकाला. कशाचा अर्थ काय लिहितोय हे नंतर कळत नाही. रीडिंग इज बेनिफिशियल, बेनिफिशियल which enhances, which enhances character, character, कॉमा करा, wealth in form of virtues, wealth in form of virtues, कॉमा, knowledge, परत कॉमा, conscience, conscience, conscience and
enthusiasm. 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 मिस ते एकदा लास्ट लाईन रिपीट करता का? हो, पहिल्यापासून ऐका उलट. रीडिंग इज बेनिफिशियल which enhances character, wealth in form of virtue, knowledge, conscience and enthusiasm. फडके समजलं का बाळा? हो मिस. हा. आता प्रसाद एकदा वाचून दाखव लिहिलेलं. Reading is beneficial, which enhances character, wealth in form of virtues, knowledge, conscience, and enthusiasm. बरोबर. हा, आता याच्यावर काहीही म्हणजे प्रश्न येत नाहीत. हे आपण ह्या धड्याखालचे प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून सोडवून घेणार होत आपण. कळलं? फक्त या 2 ओळीचा अर्थ लिहायचा की 2 मार्क खिशात टाकायचे. सोपं आहे की नाही? आणि एकूण बघा, याचे 6 आहेत श्लोक. वाचन प्रशंसाचे 6 श्लोक आणि मानवता धर्म शेवटचा आहे त्याचे 7 श्लोक. म्हणजे 6 आणि 7 13 श्लोक पाठ केले आपण. श्लोक नाही पाठ करायचे, श्लोक पाठांतराला नाहीत. फक्त सरलार्थम ट्रान्सलेशन पाठ करून ठेवलं की आपल्याला 4 मार्क मिळतात. 3 श्लोक विचारतात बरं का ते प्रश्नामध्ये. त्याच्या 2 श्लोकांचा अर्थ आपण सांगायचा आहे. एका श्लोकाला 2 मार्क. मग किती सोपं आहे हे. हे मार्क तर आपल्या खिशातच टाकायचेत आपण. आता दुसरा श्लोक बघा. ही वाचायची पण गरज नाहीये कारण हे काय वाचनाला पण येणार नाही. पण तरी सुद्धा पूजा एकदा तू वाचून दाखव. हो मिस. मनुजा वाचनेनैव नाही बाळा, पहिलाच. ओके मिस. शीलं सद्गुणसम्पत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनं तत् हितावहम्. बरोबर. आता दुसरा श्लोक बघूया. मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. बघा, मनुजा वाचनेनैव. आता वाचनेनैव हा संधी आहे. काय हो संधी सोडून कोण सांगेल? राधिका तुला येईल? हॅलो. हो मिस. वाचनेनैव संधी सोडून दाखव. वाचनेन प्लस एव. कळलं? संधी. वाचनेन प्लस एव म्हणजे वाचनाने च. एव म्हणजे च, आहे की नाही? मनुजा म्हणजे माणसाला वाचनानेच बोधनते समजतात. विषयान बहून खूप सब्जेक्ट त्याला वाचनामुळे समजतात. दक्षा भवन्ति कार्येषु ते आपल्या कामामध्ये दक्ष म्हणजे अटेंटिव्ह, आहे की नाही? सतत सतर्क राहतात. वाचनेन बहुश्रुताः वाचनामुळे ते बहुश्रुत म्हणजे हुशार होतात. अर्थ बघा, परत एकदा बघा. वाचनेन मनुजा वाचनेन बोधन्ते. माणसाला वाचनानेच पुष्कळ विषय कळतात. दक्षा भवन्तु कार्येषु. दक्षा भवन्ति कार्येषु
बघा, दक्षा भवन्ति कार्येषु म्हणजे कामामध्ये ते सतर्क राहतात, सतत दक्ष अटेंटिव्ह माइंड असतो. वाचनामुळे कळलं, आणि वाचनाने ते हुशार होतात, सर्वज्ञ होतात, बहुश्रुत म्हणजे हुशार होतात. अर्थ कळला सगळ्यांना? अथर्व बेडेकरला काय बोलायचंय का? अथर्व? मॅम, मला असं वाटलं तुम्ही माझं नाव घेतलं. नाही नाही नाही. चला, आता आपण अर्थ लिहून घ्या हा. हा, 2 आकडा घाला. people learn several subjects merely merely by reading they become alert alert in work and become learned by reading जय, वाचून दाखव एकदा मला. जय. हो मिस. हा. People learn several subjects merely by reading. They become alert in work and become learned by reading. कळलं? अगदी सोपा आहे की नाही अर्थ? आणि एक सांगायचं राहिलं, यातले संधी जे आहेत ते सगळे खाली लिहिलेले आहेत बघा, आहे की नाही? पहिल्या श्लोकातले संधी विग्रह चित्राच्या खाली आहेत, दिसतायत? विज्ञानमेव काय संधी हा इथून येईल का? अरे, याच्यातून येणार नाहीत बाळा, पण आपल्याला आपलं जनरल नॉलेज वाढतं की नाही? अनसीन मध्ये कुठे आलं, कळलं? आणि नियमानुसार संधी सोडवायचेत. आपल्याला कशाला काय म्हणजे परीक्षेला आहे की नाही ते येणार नाहीत परीक्षेला, कळलं? पण तरी सुद्धा आपण लक्षात ठेवायचे. आता बघू, उत्साहो वर्धते कसा सोडवणार हो अनन्या? उत्साह प्लस वर्धते. आहे की नाही? आता हे मगाशी अथर्व बेडेकरने विचारलं होतं ना, पद्ये अस्मिन. आता उत्साहो वर्धते लक्षात आलं? इथे उत्साहाचं काय झालं? उत्साह, कळलं? उत्साहाच्या पुढे विसर्ग आला. हे लक्षात ठेवा. आणि वर्धते तसंच राहिले. हा, आता पुढचं बघा. दुसऱ्या श्लोकातले जे संधी विग्रह आहेत ते बघा. वाचने नाही हो, मगाशी मी राधिकाला विचारलं, तिथे आता उत्तर आहे बघा. वाचनेन प्लस एवो दक्षा भवन्ति. कळलं? तुम्हाला काय म्हणणार तुम्ही? अरे त्यात काय एवढं? दक्षा भवन्ति, दक्षाः प्लस भवन्ति. आता एक लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला कोणतरी 1-2 येत नाहीत आणि मग मला सांगतात की रेकॉर्डिंग पाठवा. ते मला रेकॉर्डिंग जमत नाही रे पाठवणं. कधीतरी एखाद्या वेळेला ठीक आहे. तुम्हाला रोननला कधीच ऐकू येत नाही. रोनन, इतर क्लासला तू काय करतो बाळा? सगळ्या क्लासचे तुला असेच पाठवतात का? शाळेचे पण पाठवतात का?
नीट आपण लक्ष दे ना. तू आई बाबांना सांग बाळा. रोनन, कळलं का? माझा आत्ता नेटवर्क गेला. पण हा प्रत्येक वेळेला जातो की नाही तुझा नेटवर्क? रोनन, प्रत्येक तासाला तुझं हेच असतं की मला नेटवर्क गेले आणि रेकॉर्डिंग पाठवा. तर आता हे जरा अशक्य आहे. सारखं सारखं नाही होणार. हं? हे काय आहे? मिस आय एम गोइंग टू. हां, तर हे कर बरं का. कारण काय होतंय, मला आज तर मी कुठे आहे माहिती आहे का? मी अथर्व बेडेकरच्या घरी आलेली आहे, दादरला. दादरहून मी क्लास घेते बघ. हां, आणि मग मी तुमचा क्लास कधीच बुडवणार नाही, कितीही मला काही अडचणी असू देत. पण हे तुम्ही असं लक्षात ठेवा हं. आत्ता ठीक आहे, आता याच्यापुढे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला रेकॉर्डिंग पाठवा, रेकॉर्डिंग असं करू नका. हं? दुसरा श्लोक नक्की कळलाय संपूर्ण? कुणाला काही अडचण आहे? आता हो, मी तुम्हाला काय सांगत होते बघा, दक्षा भवंती. आता एखादा मुलगा काय म्हणेल, दक्षा भवंती, त्यात काय हे संधी आहे. पण कळलंय का तुम्हाला? दक्षाः प्लस भवंती. हां, हे नीट लक्षात ठेवायचं, विसर्ग कुठे द्यायचा. अनन्या म्हणाली तशी यातले संधी येणार नाहीत, पण असेच संधी कुठे दुसरे आले तर आपल्याला बरोबर उत्तर लिहिता आलं पाहिजे. हां, पुढे तिसरा श्लोक बघा आता. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. किती छान आहे बघा. आता तुम्हाला एकदा लिंक लागल्यावर तुम्हाला सुद्धा सांगता येईल, आहे की नाही? प्रसाद, तू सांगू शकशील याचा अर्थ? हॅलो. मिस वाल्मिकी बरं, असू दे असू का दे असू दे असू दे, मी सांगते हं. हे बघा, आधी शेवटचं बघा. ये वाचने सदा रताः म्हणजे काय? ये म्हणजे जे. हां, मराठीतलं ये ये नाही करायचं, कळलं का? ये म्हणजे जे. हू आर ऑलवेज एनग्रोस्ड इन रीडिंग, कळलं का? जे नेहमी वाचनामध्ये मग्न असतात. तान् शिक्षयन्ति सततम, त्यांना ऑलवेज सततम नेहमी शिकवतात. कळलं? शिक्षयन्ति शिकवतात. कोण? वाल्मिकी. कवींची नावं दिली आहेत. वाल्मिकी, व्यास, ही तर नावं माहिती आहेत. वाल्मिकींनी काय लिहिलंय आपल्याकडे? हॅलो. वाल्मिकींनी काय लिहिलंय बाळा? कवी होते हे माहिती आहे ना पूजा? मॅम राव बोल बोल. वाल्मिकींनी काय लिहिलंय? नाही येत कुणालाच? रामायण. आणि व्यासांनी काय लिहिलंय? महाभारत. वाल्मिकी, व्यास, बाण नावाचा, म्हणजे धनुष्य बाणातला बाण नव्हे, बाण नावाचे कवी होते. आद्याः वगैरे, प्राचीनाः कविपंडिताः. एन्शंट प्राचीन हे कवी आणि हुशार पंडित असलेले लोक, ते सतत शिकवतात. कुणाला? जे वाचनामध्ये मग्न असतात त्यांना. वाल्मिकी, व्यास, बाण वगैरे कवी सतत शिकवत असतात. कळला नीट अर्थ? हां, लिहून घ्या, आता लिहून घ्या. द एन्शंट
एक मिनिट. द एन्शंट पोएट्स वाल्मिकी, व्यास, बाण, एसेट्रा teach them always who are engrossed in reading, who are always engrossed in reading. पूजा वाच परत एकदा काय मी सांगितलं, परत एकदा बघूया. The ancient poets Valmiki, Vyas, Bana, etc. teach them who are engrossed always in reading. बरोबर. हा, ऑलवेज फक्त लिहायचं राहिले. हू आर ऑलवेज एनग्रोस्ड इन रीडिंग, सदा आहे ना. हा, तर अर्थ कळला का तुम्हाला याचा? जे सतत वाचनामध्ये बघा दंग असतात, आपोआप हे प्राचीन कवींचं काव्य. आता रामायण आपण वाचलं की वाल्मिकी आपल्याला काय म्हणतात ते आपोआप कळतं की नाही? सतत आपण वाचत राहिलं तर हे प्राचीन कवी जे आहेत ते आपल्याला सतत शिकवण्याचं काम करतात. आता याच्यातला कुठला शब्द अडलाय का बघा, अर्थ कळला नसेल तर विचारा. अनन्या. मिस, जर मला संस्कृतचा रिडक्शनचा फॉर्मॅट भेटला आणि तुम्हाला पाठवलं तर चालेल का? कसलं कसला फॉर्मेशन? रिडक्शनचं ओमिटेड. ते आहे माझ्याकडे. अगं काय काय ओमिट केलंय ना, मागल्या वर्षी जे ओमिट आहे ना तेच यंदा ओमिट आहे. आणखीन काही जास्त आहे का? उद्या आल्याबरोबर सांग, फॉर्मॅट पाठवू नकोस. हॅलो. हो, चालेल. आता हा पुढचा धडा आहे ना, धेनू व्याघ्र पलायते, तो नाहीये आपल्याला. माझं अगं तोंडी पण पाठ आहे बघ. जटायू शौर्य नाहीये, नदी सुक्तम नाहीये. कळलं? काय काय नाहीये ते मला माहितीये, पण तरी सुद्धा तुला जर वाटलं तर उद्या आल्याबरोबर मुलांना वाचून दाखव क्लासमध्ये. मिस, तुम्ही बोललेले का काय? ओमिटेड? आत्ता मी बोलले ते ओमिटेड आहे, कळलं का? मिस नाही, मगाशी कधी बोललेले काय लास्ट लेक्चरला? अगदी पहिल्यांदा तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये पूजा आठवते का ग हे सांगितलेलं, की मागल्या वर्षी हे नव्हतं का? नाहीच सांगितलं तुम्हाला पूजा? तुम्ही एकदम पहिले सांगितलेलं. पण आता ना